नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अभ्युदय अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा आपण जो राज्यसेवेचा असणारा सिलेबस चेंज होतोय 2025 पासून, जिथं आपल्याला प्रिपरेशन यूपीएससी सारखं करायचंय किंवा जे विद्यार्थी मराठीमधून यूपीएससी प्रिपरेशन करण्याच्या तयारीमध्ये आहेत, जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांना राईट ट्रॅक भेटत नाहीये किंवा ज्यांना थोडीशी मदत पाहिजे, त्यांना मटेरियल मराठीमध्ये अवेलेबल करून घ्यायचं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपला क्लास काय करतोय तर ऑप्शनलची बॅच घेऊन येतोय. त्या ऑप्शनलच्या प्रिपरेशन मध्ये कोणतं ऑप्शनल आपण घेतोय तर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स. तर या पीएसआयचा असणारा सब्जेक्ट ऍज अ ऑप्शनल म्हणून का निवडायचा, यासाठी आपण एक पहिला असणारा सेशन घेतलेला आहे ऑलरेडी आपल्या याच चॅनलवरती, तर तुम्ही तो सेशन बघून या. त्यानंतर आज आपण याच असणाऱ्या ऑप्शनलला मराठीमध्ये डील करत असताना त्या सिलेबसला, त्या असणाऱ्या ऑप्शनलच्या सिलेबसला कशा पद्धतीने डिकोड करायचं आहे हे आपल्याला आजच्या सेशन मध्ये समजून घ्या. त्यासाठी आपण याचे दोन पार्ट पाहतो पेपरचे. पहिला पेपर जो आहे पेपर फर्स्ट, हा पेपर फर्स्ट मधला सेक्शन 1 असेल, ए असेल, सेक्शन बी असेल. सेक्शन ए मधला 100% पार्ट, सेक्शन बी मधला 70% पार्ट हा स्टॅटिकच असतो. सेक्शन बी मधला 30% पार्ट हा डायनॅमिक असतो. आणि डायनॅमिक पेपरचा उल्लेख केला तर पेपर नंबर 2 यातला सेक्शन ए, सेक्शन बी यापैकी दोघीच्या दोन्ही मुद्दे बऱ्याच अंशी ट्रॅडिशनल कंटेंटला स्टॅटिक पार्टला अटॅच करत असताना पण त्याच्यावरती डायनॅमिकच कंटेंट प्रश्न दिसतात, हे लक्षात घ्या. मग आता 2023चा यूपीएससीचा पेपर कसा होता त्याचं सुद्धा इव्हॅल्युएशन मी केलेलं आहे, ते मी आपल्या असणाऱ्या चॅनलवरती टाकून देईन, जेणेकरून तुम्हाला समजेल त्या असणाऱ्या क्वेश्चनला कशा पद्धतीने डील करायचं आणि तेच क्वेश्चन का आले होते 2023च्या असणाऱ्या या यूपीएससीच्या मेन्स मध्ये, जेणेकरून आपल्याला 2025च्या असणाऱ्या राज्यसेवेच्या प्रिपरेशनसाठी आणि यूपीएससीच्या प्रिपरेशनसाठी कशी मदत होईल याचा रेफरन्स आपण त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. चला आपण प्रत्यक्षात या असणाऱ्या सिलेबसला डिकोड करूया. काय आहे सिलेबस, कशा पद्धतीने या सिलेबसला आपल्याला महत्वपूर्णरित्या प्रत्यक्षात त्यातले कंटेंट, सब कंटेंट या ठिकाणी चेंज करून बघायचे, त्याला इव्हॅल्युएट करायचंय, त्यातले सब पार्ट कोणकोणते त्याला बघायचंय, ते आपण आता डिस्कस करूया. त्याच्यामध्ये आपल्याला 2 पेपर आहेत, त्या दोन्ही पेपरमध्ये 2-2 सेक्शन आहेत. ते 2 सेक्शन कोणते तर आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे पहिला पेपर जो स्टॅटिकचा दिसतो, दुसरा पेपर दिसतो डायनॅमिकचा. कसा दिसतो स्टॅटिक तर पॉलिटिकल थेरीज ज्या आहेत त्या थेरीज झालेल्या आहेत ऑलरेडी, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला वेगळं काही मुद्दे मांडायचे नाहीत, ऑलरेडी थिंकर्स वाचायचे आहेत आपल्याला. सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, तिथून स्टार्ट करायचंय. मिडिवल फेज मध्ये येत असताना मॅकल्बी असेल, हॉब्स असेल, मिल असेल, तिथून आपल्याला थोडंसं कॅरी करायचंय. नंतरच्या फेज मध्ये आपल्याला आणायचंय तर कुठपर्यंत आपल्या असणाऱ्या पोस्ट कॉलोनियल असणाऱ्या थिंकर्स मध्ये, स्कॉलर्स मध्ये यायचंय किंवा त्याच्यातून एक आयडियोलॉजी बिल्ड होते तिथं जायचंय. मग थेरीज बघायच्यात वेगवेगळ्या. थेरी ऑफ स्टेट पासून स्टार्ट करतो ते आपल्याला थेरी ऑफ डेमोक्रेसी पर्यंत जायचंय, थेरी ऑफ पॉवर पर्यंत यायचंय. हे सगळे मुद्दे डिस्कस करायचे. ते मुद्दे म्हणजेच कुठले, मग इंडियन पॉलिटिकल थॉट वगैरे त्याच्यामध्ये आणतोच आपण. इंडियन पॉलिटिकल थिंकर्स आहे रेफरन्स आणतो, ते कुठला पॉलिटिकल थेरी, म्हणजे तो फिक्स आहे, तो काही चेंज होणार नाही प्रत्येक वर्षी. मग त्याच्यामुळे तो फिक्स कंटेंट स्टॅटिकचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फोकस देऊन वाचायचंय आणि त्याच्यावरती प्रश्नांची उत्तर पण तयार करून ठेवायची, म्हणजे ते कन्फर्मली क्वेश्चन्स त्या अँगलमध्ये, त्या फ्रेममध्ये तयार होतील. थोड्याफार प्रमाणामध्ये बदलले जातील आत्ताच्या असणाऱ्या इंडियन किंवा ग्लोबल सिनेरिओला कन्सिडर करून, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला कळू शकतं की काय असू शकतं काय नाही. त्यामुळे तो स्टॅटिकचा पार्ट परफेक्ट करून ठेवायचा. सर्वात जास्त डोक्याला विचार करायला लावणारा, सर्वात जास्त अंडरस्टँडिंग साठी असणारा पार्ट हाच आहे, पेपर 1 मधला सेक्शन ए. आणि यासाठी मी किती घड्याळी तास शिकवतो या असणाऱ्या पार्ट साठी, तर मी फक्त वेस्टर्न थिंकर्स साठी 100 आवर्स या ठिकाणी लेक्चर, 100 घड्याळी तास वेस्टर्न थिंकर. टोटल हा मुद्दा जर बघितला तर या ठिकाणी 200 घड्याळी तास लागतात आपल्याला या असणाऱ्या पेपर फर्स्टला कंप्लीट करायसाठी. आणि हे राहिलेले 3 पार्ट जे आहेत ना त्याला लागतात 300 घड्याळी तास. टोटल आपल्याला 500 घड्याळी तासाचं ऑप्शनलचं प्रिपरेशन करायचे, हे लक्षात घ्या. म्हणून एकदम टू दी पॉइंट, एकदम व्यवस्थित, एकदम आपला अंडरस्टँडिंग लेवल बिल्ड करण्यासारखे सेशन आपण घेतो आपल्या असणाऱ्या ऑप्शनल मध्ये,
जी पहिली बॅच आपली रन आहेच, सेकंड बॅच आपण लवकरच अनाऊन्स करूया, त्या पद्धतीनं बॅच जॉईन करतो. त्यानंतर पेपर 1 मधला सेक्शन बी जो आहे ना, याच्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, ज्याच्यामध्ये थोडासा डायनामिझम येतो, आत्ताचे मुद्दे येतात, करंटचा अँगल त्याला जोडला जातो. स्टॅटिक अँड डायनामिझम म्हणजे काय? स्टॅटिक म्हणजे ट्रॅडिशनल पार्ट, जो आपल्याला चेंज होणार नाही, जो तोच असणार आहे, जो परंपरावादी मुद्दा असणार आहे. डायनामिझम म्हणजे काय? जिथं करंटचा अँगल अटॅच होतो, आत्ताच्या सिनेरिओ सोबत तो मुद्दा अटॅच होऊन तुम्हाला क्वेश्चन केला जातो, तो पार्ट. तो पार्ट कुठे येतो? मग कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्सच्या अंतर्गत येतो. आता काय चाललंय तो मुद्दा याच्यामध्ये मांडणं गरजेचं. सेक्शन ए मध्ये, सेक्शन बी मध्ये इंडिया अँड दी वर्ल्ड म्हणजेच IR चा पार्ट याच्यामध्ये येणार आहे. तिथं आपल्याला डायनामिझम पाहिजेच. या असणाऱ्या मुद्द्यांवरती आपला माइंडसेट तयार झाला पाहिजे. पहिले 2 मुद्दे स्टॅटिकचे, नंतरचे 2 मुद्दे डायनामिझमचे, त्या अनुषंगाने आपल्याला प्रिपरेशन करायचे. त्यासाठी सगळ्यात बेसिक मुद्दा म्हणजे आपल्याकडे सिलेबस पण आपला एकदम बेस्ट फ्रेंड पाहिजे आणि त्यासोबत आपल्याकडे असणारे रेफरन्स बुक सुद्धा असले पाहिजे. हे ऑलरेडी मी पहिल्या सेशन मध्ये कव्हर केलेलं आहे, त्यामुळे मी ते जास्त वेळ घेत नाही. तुम्ही तो सेशन जाऊन बघू शकता. आय बटन वरती क्लिक करून सुद्धा तुम्हाला तो सेशन बघायला मिळेल. ठीक आहे, किंवा मी त्याची लिंक कमेंट सेक्शन मध्ये देऊन टाकेन. आता या असणाऱ्या सब्जेक्टला जेव्हा आपल्याला डिकोड करायचे, त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स येतात ते आपण याच्यामध्ये बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टॅटिक पार्ट वरती डिस्कस करूया. त्यामध्ये येतो पेपर नंबर फर्स्ट. आता हा पेपर नंबर फर्स्ट युपीएससीच्या कोड सही दिलेला आहे मी, आणि एमपीएससीनं तेच आहे तसंच कॉपी पेस्ट केलेलं आहे. फक्त काही काही ठिकाणी महाराष्ट्राचा रेफरन्स आपल्याला ऍडिशनल दिसतो. आता याच्यामध्ये काय काय आहेत सब टॉपिक ते थोडंसं व्यवस्थित डिकोड करून बघूया आपण. काय बघा याच्यामध्ये? पहिल्यांदा पॉलिटिकल थेअरी आणि इंडियन पॉलिटिक्स. आता सध्याला आपल्याला युपीएससीच्या असणाऱ्या 2023च्या मेन्सला नॉर्मेटिव्ह पॉलिटिकल सायन्स बद्दल विचारलेला आहे. पॉलिटिकल थेअरीच्या अँगलनं आपल्याला क्वेश्चन विचारताना, म्हणजे बेसिक मुद्दा काय? पॉलिटिकल सायन्सच का? याला सायन्स म्हटलं जातं का? का त्या पॉलिटिकल सायन्सला आपण सायन्सच्या अँगलनं बघायचं आहे? सायन्समध्ये कोणती गोष्ट प्रूव्ह झाल्यानंतरच त्या गोष्टीला आपण ऍज अ सायन्स म्हणून विचारात आणतो. मग तसा काही विचार पॉलिटिकल सायन्समध्ये आहे का? एखादी आयडिओलॉजी, एखादा कन्सेप्ट हा फिक्स स्वरूपामध्ये आपण तिथं आणतो का? याच्या विचारातून आपल्याला सुरुवात करायचे, तो मुद्दा याच्यामध्ये. त्याला जोडायचे इंडियन पॉलिटिक्स. काय आहे वेस्टर्न पॉलिटिक्सचा अँगल? कोणाला म्हणतो आपण वेस्टर्न कंट्रीज? तिथून स्टार्ट होतो बेसिक मुद्द्यापर्यंत, आणि सर्व पॉलिटिकल थेअरीज बद्दल आपल्याला ह्याच्यामध्ये डिस्कस करायचं. त्यामध्ये काय येतो? हा पहिला टॉपिक आहे, त्यातला मुद्दा पहिला येतो पॉलिटिकल थेअरी. काय त्याचं मीनिंग आणि त्याचे असणारे अप्रोचेस, त्याचा अर्थ काय, इंडियन पर्स्पेक्टिव्हनं काय, वेस्टर्न पर्स्पेक्टिव्हनं काय, किंवा एशियन पर्स्पेक्टिव्हनं काय आहे, आणि युरोपियन पर्स्पेक्टिव्हनं काय आहे, याही मुद्द्याकडे बघायचंय. बऱ्याच वेळा डेव्हलपिंग आणि डेव्हलप्ड कंट्रीच्या बाबतीमधले विचार कसे होते, त्याचाही मुद्दा आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा, तो पहिला मुद्दा. नंतर येतो थेरीज ऑफ स्टेट. स्टेटच्या थेरीज अभ्यासायचे. जसं लिबरल थेरी असेल, निओ लिबरल थेरी असेल, मार्क्सिस्ट थेरी असेल, प्लुरलिस्टिक थेरी असेल, पोस्ट कॉलोनियल आणि फेमिनिस्ट थेरी असेल, सर्व थेरीज बघायच्या. त्यासाठीच तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा थिंकर्स बघायचे, कारण थेरीज को रिलेट होतात थिंकर सोबत, या असणाऱ्या पॉलिटिकल थिंकर. कारण मार्क्सिझमचा उल्लेख करत असताना, मार्क्सिस्टचा उल्लेख करत असताना कार्ल मार्क्स समजले नाहीत. कार्ल मार्क्स नंतरच्या विचारामध्ये झालेले इव्होल्युशन समजले नाहीत, तर ऑर्थोडॉक्स मार्क्सिझम काय आहे आणि प्रत्यक्षात त्या असणाऱ्या रिअलिस्टिक या ठिकाणच्या मार्क्सिझम मध्ये काय नेमका फरक आहे हे समजणार नाही आपल्याला. म्हणून ते मुद्दे पहिल्यांदा कार्ल मार्क्स समजून घ्यायचे, मग नंतर या असणाऱ्या कंडिशनकडे यायचे. म्हणून आपल्याला सगळ्यात थेरीज बघायच्या. पहिल्यांदा स्टेटची थेरी असेल, नंतर जस्टिसच्या थेरी बद्दल बघायचं. रॉल्सची जस्टिसची थेरी आपल्याला वारंवार विचारली जाते. आता 2023च्या युपीएससीच्या मेन्सला सुद्धा रॉल्सची थेरी विचारताना दिसत आहेत. याच्यामध्ये काय या ठिकाणी कन्सेप्शन्स बघायचे आपल्याला, कशाचे, ऑफ जस्टिस विथ स्पेशल रेफरन्स टू रॉल्स थेरी. रॉल्सच्या थेरीशी कनेक्टेड आपल्याला हे जस्टिसचे मुद्दे बघायचे आणि त्याच थेरीला थोडंसं क्रिटिक पण करायचे, ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी कम्युनिटेरियन क्रिटिक्स. आणि हाच कम्युनिटेरियन क्रिटिक्स आता युपीएससीच्या मेन्सला विचारताना दिसतोय. सोबत पाहिलं इक्वॅलिटीच्या थेरी बद्दल बघायचं. मग सोशल थेरी काय, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह काय, रिलेशनशिप बघायचे आपल्याला इक्वॅलिटी अँड फ्रीडम मध्ये, आणि याच्यामधले असणारे जे काही अफर्मेटिव्ह ऍक्शन्स आहेत का ते बघायचे. कशा पद्धतीनं आपल्याला इक्वॅलिटी, समानता आणायची, आणि समानता आणत असताना स्वातंत्र्याचे मूळ मुद्दे काय
त्यातला मूळ फरक काय, याच्या थेरीचा असणारा रेफरन्स आपल्याला बघायचा. नंतर बघायचा राईट्स, हक्कांबद्दल, त्याचा अर्थ असेल, त्याच्या थेरीज असतील, ज्याला म्हणतो आपण डिफरंट काइंड ऑफ राईट्स, जसं की ह्युमन राईट्सचा रेफरन्स असेल, वेगवेगळे हक्क आहेत ना, मानवी हक्काचा उल्लेख असेल, सोबतच उल्लेख केला आपण त्या ठिकाणी तर डेमोक्रेटिक राईट्स असेल, आपल्याला दिसतो तो म्हणजे लोकशाही हक्कांचा संदर्भ असेल, किंवा पॉलिटिकल राईट्स असेल, कल्चरल राईट्स असेल, रिलिजियस राईट्स असतील, हे सगळे मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी बघायचे, तो त्या थेरीला डिस्कस करत असतात. नंतर यायचं आपल्याला कुठं थेरी कोणती बघायची, तर डेमोक्रेसीची थेरी या ठिकाणी बघायची. याच्यामध्ये क्लासिकल कंटेम्पररी थेरीज बघायचे, जसं वेगवेगळे मॉडेल्स आहेत डेमोक्रेसीचे, ते रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी काय, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी काय आहे, डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसी काय आहे, त्याच्याबद्दल पण आपल्याला मुद्दे डिस्कस करायचे, हायलाइट करायचे पार्ट त्याचा. त्यानंतर येतो आपण सेवन्थ कंटेंट कडे, कुठला, कन्सेप्ट ऑफ पॉवर, अतिशय महत्वाचा मुद्दा. आत्ताच्या युपीएससीच्या मेन्सला हा थेरी पॉवरच्या थेरीला कनेक्ट करून प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये हेजेमनी काय आहे प्रत्यक्षात, आयडिओलॉजिकल आणि लेजिटिमेसी काय आहे, प्रत्यक्षात वर्चस्वाची भूमिका काय आहे, या ठिकाणी क्रमबद्धतेच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळेस वेस्टर्न आयडिओलॉजीला सर्वाधिक जास्त क्रमबद्धता का दिली जाते, तालिकेमध्ये सर्वाधिक जास्त यंत्रणा वर्चस्वाची भूमिका तिथं का असते, याचाही मुद्दा डिस्कस करायचे. नंतर बघायचे पॉलिटिकल आयडिओलॉजीचा विचार त्या ठिकाणी करायचे. काय आहे आयडिओलॉजी, काय आहे एक्झॅक्टली विचार, राजकीय विचार काय, मग त्याच्यामध्ये लिबरलिझम अभ्यासायचे, सोशलिझम, मार्क्सिझम, फॅसिझम, गांधीझम आणि फेमिनिझम. आणि आत्ताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फॅसिझम वरती प्रश्न विचारताना दिसत आहे 2023 ला. मग काय आहे या ठिकाणी फॅसिझमचा मुद्दा, त्याच फॅसिनिझमच्या कनेक्टेड मध्ये नाझिझम काय आहे, काही गोष्टीला हायलाइट करायचे. काय आहे मुळात बाबा मार्क्सवाद काय आहे, प्रत्यक्षात समाजवाद काय आहे, प्रत्यक्षात त्या ठिकाणी उदारीकरणाचा मुद्दा काय आहे, या सगळ्या गोष्टींना आपल्याला अभ्यासायचं आहे. नंतर येतो आपण इंडियन पॉलिटिकल थॉट मध्ये, अतिशय महत्वाचा मुद्दा धर्मशास्त्र आणि दंडशास्त्र, त्या गोष्टीमध्ये मनूच्या असणाऱ्या विचारांचा मुद्दा मनुस्मृतीच्या अँगलनं आपल्याला स्टार्ट करायचंय. मग नंतर त्यामध्ये असणारा बुद्धिझमचा मुद्दा कशा पद्धतीने हायलाइट होत गेला ते बघायचे. म्हणजेच या ठिकाणी धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि बुद्धिस्ट ट्रॅडिशनचा मुद्दा बघायचा. आणि नंतर इंडियन स्कॉलर कडे, इंडियन थिंकर्स कडे यायचे, जसं की सर सईद अहमद खान असतील, तर अरबिंदो असतील. अरबिंदोंचं असणारा नॅशनलिझमची कन्सेप्ट हाईट आहे, वेगळ्या लेवलला घेऊन जाते. नॅशनलिझम मध्ये ते बाउंड्रीला कन्सिडर करू नका म्हणतात. हे नॅशनलिझम, राष्ट्रवाद हा जगाचा राष्ट्रवाद असेल आणि त्या जगाच्या राष्ट्रवादाला लीड करेल भारताचा राष्ट्रवाद. त्यामुळे सगळ्या जगाने एकत्र येऊन भारताला स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे, याबद्दलची असणारी जबरदस्त आयडिओलॉजी आपल्याला सर अरबिंदो घोष यांच्याबद्दल दिसते. नंतर महात्मा गांधींचं काय, त्यातलं गांधीझम काय ते पण बघायचंय. मग बी आर आंबेडकरांचे विचार असतील आणि मानवेंद्रनाथ रॉय यांची असणारी आयडिओलॉजी असेल, त्या आयडिओलॉजीमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कम्युनिस्ट आयडिओलॉजीचे मुद्दे चेंज होताना दिसतात. एम एन रॉय प्रत्यक्षात युएस मध्ये गेल्यानंतर तेव्हा ते मॅक्सिकनच्या असणाऱ्या मुद्द्यांमध्ये ऍड होतात आणि तिथला असणारा जो कम्युनिझम ते अभ्यासतात. तिथं गेल्यानंतर लेनिनच्या विचारांना ते अपोज करतात आणि इंटरनॅशनल कम्युनिझमच्या असणाऱ्या कॉन्फरन्स मधनं त्यांना बाहेर काढून टाकलं जातं. त्यानंतरचे त्यांचे विचार कसे बदलतात, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण एम एन रॉयच्या असणाऱ्या मुद्द्यांमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्यातून आपल्याला कंडिशन कळते की भारत त्या फेजमध्ये कसा होता. सोबतच वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स दिलेत. प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, मेकेल्वी असेल, हॉब्स असेल, लॉक असेल, मिल असेल, मार्क्स असेल, ग्रॅम्सी असेल, हाना अरेंट असेल. ग्रॅम्सी अतिशय महत्वाची व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीनं या ठिकाणी ह्या फॅसिझमच्या असणाऱ्या बाबतीमध्ये या ठिकाणी फॅसिझमच्या आयडिओलॉजी स्प्रेड करणारे असणारे मुसोलिनी असतील, त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच असणाऱ्या कालखंडामधले केलेले असणारे विचार असतील, ते काय होते, कशा पद्धतीने ते मुद्दे मांडले, तुरुंगात असताना आपले विचार कसे प्रेझेंट केले, असे सगळे मुद्दे आपण बघणार आहोत त्या असणाऱ्या पेपर क्रमांक 1 मधल्या सेक्शन 1 मध्ये. हे लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे पेपर क्रमांक 1 मधला सेक्शन नंबर 2 चा मुद्दा. ओके, ज्याला सेक्शन बी म्हणूया आपण. तोच कुठला आहे, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. याच्यामध्ये काय काय बघणार आहोत बघा. पेपर 1 मधला सेक्शन ए जेव्हा एकदम व्यवस्थित क्लिअर होतो ना, तेव्हा सेक्शन बी हा तेवढाच इझिली आपल्याला रन करता येऊ शकतो. काय काय याच्यामध्ये बघा, इंडियन नॅशनलिझम. मग इंडियन पॉलिटिकल थॉट अभ्यास करत असताना ज्या ज्या थिंकर्सचे नॅशनलिझमचा कन्सेप्ट वाचला त्यालाच फक्त रूल आउट करायचे, त्यालाच फक्त आपल्याला एक्सटेंड करून वाचायचंय. सिंपल आहे. याच्यामध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज आहेत ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल,
याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी काय बघतो की प्रत्यक्षात या असणाऱ्या आयजीपीचा कंटेंट बघतोय आपण या ठिकाणी. याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम आहे, कशावरती मास सत्याग्रहाच्या बाबतीमध्ये. गांधीइझम वाचला, गांधीइझमचे मुद्दे कळाले तर या ठिकाणचा असणारा आपल्याला पाठ समजूनच येतो सत्याग्रहाचा. नंतर आहे नॉन कॉपरेशन असेल, सिव्हिल डिसओबिडियन्स असेल, मिलिटंट आणि रिव्होल्युशनरी मुवमेंट्स असतील, पीझंट्स असतील, वर्कर्स मुवमेंट्स असतील, सगळे शेतकऱ्यांचे आंदोलन, त्या ठिकाणी क्रांतिकारकांच्या चळवळी असतील, सत्याग्रह असतील, हे सगळे मुद्दे कशा राष्ट्रवादाच्या अंतर्गत सगळ्यात पहिल्यांदा पॉलिटिकल स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत आपल्याला फ्रीडम स्ट्रगल साठी जे मुद्दे झाले ते बघायचे. नंतर काय हो, पर्स्पेक्टिव्ह ऑन इंडियन नॅशनल मुवमेंट. मग असणाऱ्या आयएनएमच्या अंतर्गत काय काय विचारसरणी होती. मग लिबरल विचारसरणी काय होती, सोशलिस्टिक उदारमतवाद काय होता, समाजवाद काय होता, मार्क्सवाद काय होता, रॅडिकल ह्युमॅनिस्ट आणि दलितांच्या मुवमेंटचाही रेफरन्स त्याच्यामध्ये मांडला जातो. मग त्याच्यामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या असणाऱ्या दलिताच्या कन्सेप्ट बद्दलची आयडिओलॉजी, प्रत्यक्षात ब्रिटिश व्यवस्था का महत्वाची आहे याबद्दलचा त्यांचा पहिला विचार, नंतर घटनात्मक विकासामध्ये असणारा त्यांचा विचार, तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचंय हे सगळे मुद्दे. नंतर आहे मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, घटनेच्या निर्मितीचा संदर्भ आहे. याच्यामध्ये मग लेगेसीज ऑफ ब्रिटिश रूल, डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह, वेगवेगळे सामाजिक आणि राजकीय विचारांचे मुद्दे आपण कसे घटना तयार करताना एकत्र आणले त्याचा आढावा घ्यायचा. नंतर येतो तो म्हणजे सायलेंट फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यातले असणारे वैशिष्ट्य कोणते. याच्यामध्ये दी प्रिएम्बल असेल, फंडामेंटल राईट्स, ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असतील, पार्लमेंटरी सिस्टीम असेल, अमेंडमेंट प्रोसिजर्स, ज्युडिशियल रिव्ह्यू आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्रिन. म्हणजे तुमचा या पेपरच्या माध्यमातून जीएसचा पेपर 2 संपूर्ण कव्हर होतो. म्हणून म्हणतो पीएसआर हा ओव्हरलॅप होतो. तिथले 250 मार्क तुमचे हितच तयार होत आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे शिकवत असताना पण तुम्हाला त्याच अँगलनं शिकवणार आहात आणि पीएसआरच्या विद्यार्थ्यांना किती फायदा होतो याचाही रेफरन्स तुम्हाला याचा अभ्यास करत असताना कळून येईल हे इथं लक्षात. त्यानंतरचे टॉपिक कोणते पहा, याच्यामध्ये दिलेत की या ठिकाणी 4 टॉपिक मध्ये या ठिकाणी परत 2 सब टॉपिक दिलेत. प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ द युनियन गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, केंद्र शासन राज्य शासनाचे असणारे मूळ मुद्दे काय, त्याच्यामध्ये असणार एनवाइज द रोल काय त्याचा, ऍक्च्युअल वर्किंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड सुप्रीम कोर्ट, त्याला आपण 3 व्यवस्था म्हणतो ना, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ, त्याची भूमिका काय आहे हे मुद्दे दोघांच्या स्वरूपामध्ये बघायचे. नंतर ग्रासरूट डेमोक्रेसी म्हणजे पंचायत राजचा असणारा उल्लेख, याच्यामध्ये दिलाय पंचायती राज आणि म्युनिसिपल गव्हर्नमेंट, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती आणि त्यातले असणारे जे काही ग्रासरूट मुवमेंट आहे का, तळामधल्या असणाऱ्या ज्या चळवळी आहेत या व्यवस्थेला आणण्यासाठी त्या मुद्द्यांवरती फोकस करणार आहोत आपण. नंतर येतो तो म्हणजे स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूशन्स अँड कमिशन्स, याच्यामध्ये घटनात्मक संस्था, वैधानिक संस्थांचा उल्लेख सगळाच येतो याच्यामध्ये. इलेक्शन कमिशन, कंट्रोलर जनरल किंवा ऑडिटर जनरल असेल, फायनान्स कमिशन असेल, हे सगळेच मुद्दे आपल्याला अभ्यास आहेत जे जीएसच्या पेपर 2 मध्ये किंवा जे प्रॉपर पॉलिटीचा अभ्यास करत असताना आपण बघितलेले मुद्दे त्यालाच हायलाइट करायचे. नंतर येतो मुद्दा कुठला, तर तो आहे फेडरलिझम. काय आहे बाबा संघराज्यात्मक भूमिकेचा मुद्दा, संघराज्यवाद काय आहे या गोष्टीला अभ्यासायचं आपल्याला. मग कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय, चेंजिंग नेचर ऑफ अ सेंटर स्टेट रिलेशन, केंद्र राज्य संबंधाचा मुद्दा आहे. इंटिग्रेशनिस्ट टेंडन्सीज अँड अ रिजनल एस्पायरेशन्स, इंटरस्टेट डिस्प्युट्स, केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्याचा विवाद, हे सगळे मुद्दे याच्यामध्ये डिस्कस होतात. नंतर काय, प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे प्रत्यक्षात नेहरूयन अँड गांधीयन पर्स्पेक्टिव्ह, नेहरू आणि गांधींच्या विचारामध्ये पॉलिटिकल अँगल जोडून प्लॅनिंग आणि इकॉनॉमिकल असणारा डेव्हलपमेंट आपण कशा पद्धतीनं केला त्याच्यावरती आपल्याला बोलायचंय. रोल ऑफ प्लॅनिंग, पब्लिक सेक्टर, ग्रीन रिव्होल्युशन बद्दल बोलायचंय. लँड रिफॉर्म्स असतील, लँड रिफॉर्म्स मध्ये 9th शेड्यूलचा मुद्दा खूप मोठ्या पद्धतीनं वाचतो आपण. त्यातले असणारा फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट पण खूप मोठ्या पद्धतीने डिस्कस करतो. सोबतच ऍग्रेरियन रिलेशन्स काय आहेत, लिबरलायझेशन काय आहे आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स काय ते बघायचे. त्यानंतर काही सोशल कंटेंट कडे पण यायचं, जसं काय कास्ट, रिलीजन अँड एथनिसिटी इन इंडियन पॉलिटिक्स मध्ये कशा पद्धतीने वापरतात. पार्टी सिस्टीम खूप मोठ्या पद्धतीने डिस्कस होते. काय आहे पार्टी सिस्टीमचा अँगल, नॅशनल आणि रिजनल पॉलिटिकल पार्टीज बद्दल बघायचे. आयडिओलॉजिकल आणि सोशल बेसिस ऑफ पार्टीज अभ्यासायचे. त्याचे असणारे जे काही पॅटर्न्स आहेत का, कशाचे, कोएलिशन पॉलिसीज म्हणजे आत्ताचा इंडिया जो एकत्र आलेले आहेत वेगवेगळे पक्ष, विरोधी पक्ष, त्यांचा मुद्दा काय, अगोदरचा युपीए किंवा एनडीए यांचे मुद्दे काय ते बघायचे. प्रेशर ग्रुप्स, दबाव गट असतील, त्यांचे ट्रेंड्स इन इलेक्टोरल बिहेवियर्स, कशा पद्धतीने निवडणुकीचा संदर्भ बदलत गेला. चेंजिंग सोशल इकॉनॉमिक
प्रोफाइल्स ऑफ लेजिस्लेचर, कशा पद्धतीनं या असणाऱ्या सगळ्या मुद्द्यांचा स्वरूप बदलत गेला, आपली विधिमंडळीय कायदेमंडळी व्यवस्था कशा पद्धतीने बदलत गेली ते बघायचे. नंतर येतो सोशल मुवमेंट, सामाजिक चळवळींचा उल्लेख येतो. त्याच्यामध्ये सिव्हिल लिबर्टीज अँड ह्युमन राईट्स मुवमेंट्स आहेत, वुमन्स मुवमेंट्स आहेत, एन्व्हायरमेंटलिस्ट मुवमेंट सुद्धा आहेत, म्हणजे वातावरणाशी संबंधित, पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या चळवळी, महिलांच्या संबंधित असणाऱ्या चळवळींचाही उल्लेख आपण या असणाऱ्या सेक्शन 2 मध्ये करणार आहोत. पेपर 2च्या अँगल मध्ये तो पार्ट आपल्याला या ठिकाणी हायलाइट होताना दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण आपल्या फ्री टाइमला काय करायचंय, इथं बेस्ट टाइम बनवायचं. म्हणजे पेपर 1 जेव्हा विचारात आणायचंय ना आपल्याला, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय साहेब लोक, जेव्हा रिलॅक्स वेळ मिळेल तेव्हा आपल्याला फिलॉसॉफिकल आयडियाज असतील, स्कूल ऑफ थॉट असेल, जगामध्ये आता त्यांची कंडिशन्स काय आहेत, त्या सगळ्या गोष्टींना वारंवार जज करत राहायचे. म्हणजे प्लेटोची आयडियोलॉजी कशा पद्धतीनं को रिलेट होऊ शकते प्रत्यक्षात त्या ठिकाणच्या असणाऱ्या कौटिल्यांच्या आयडियोलॉजी सोबत, रिअलिझम काय, आयडियलिझम काय आहे, या दोघांचा मुद्दा फावल्या वेळेमध्ये एखादा कंटेंट वाचतोय, एखादा रेफरन्स बुक वाचतोय, तर त्याच्यासोबत आपला विचार बिल्ड करण्याची गरज आहे. पॉलिटिकल थॉट कसे रन होत आहेत त्या एरामध्ये, एन्शंट एरामध्ये, मिडिवल एरामध्ये, मॉडर्न एरामध्ये कशा पद्धतीने विचार चेंज होत गेले, त्यासाठी आपल्याला आपला फ्री टाइम एकदम बेस्ट पद्धतीने यूज करायचा. काय लोक लक्षात घ्यायचं, या पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी आपल्याला महत्वाचं आहे आन्सर रायटिंग. म्हणजे फक्त अभ्यास केला आहे, सगळे कंटेंट वाचून काढलेत, याचा अर्थ अभ्यास होतोय असं नाही. त्यासाठी तुम्हाला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंग करत असाल तर सगळ्यात महत्वाचे 3 मुद्दे लक्षात ठेवायचे आन्सर रायटिंग मध्ये. पहिला मुद्दा आहे तुमचा स्पीड. तुमच्या असणाऱ्या रायटिंगला अतिशय महत्व असताना तुमच्या स्पीडलाही महत्व आहे. कारण एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला 7 मिनिटांमध्ये 10 मार्काचा क्वेश्चन लिहायचा आहे. किती शब्दामध्ये? 150 शब्दामध्ये. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं, तुमचं स्पीड असलं पाहिजे 25 ते 30 शब्द पर मिनिटाला. एका मिनिटाला तुमचा स्पीड गेला पाहिजे. 25 खूप कमी झाला, 30 शब्दांपर्यंत आपल्याला हा असणारा स्पीड वाढवायचा आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, तुमचं असणारं हँड रायटिंग. तुमचं अक्षर हे सुवाच्य असलं पाहिजे. सुंदर जरी नसलं, सुवाच्य म्हणजे समोरच्याला ते योग्य पद्धतीनं वाचता आलं पाहिजे, म्हणून सुवाच्य म्हणतो. सुंदर करण्याचा प्रयत्न ऑटोमॅटिक होणार आहे. जेवढं जास्त रायटिंग कराल तेवढं अक्षर तुमचं त्या ठिकाणी वेल डिफाईन, वेल मॅनर मध्ये सेट होत जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्पीड, दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हँड रायटिंग, तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तुमच्या असणाऱ्या आन्सरला स्ट्रक्चराइज करायचे. म्हणजे याच्यामध्ये काय करायचंय, मॅप असतील, सोबतच तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम्स असतील, हे सगळे मुद्दे ऍड करण्याचा प्रयत्न करायचा. मग तुमचं आन्सर रायटिंग एकदम परफेक्ट वेनं त्या ठिकाणी होताना दिसेल, हे इथं लक्षात घ्या. समजते? ओके. आता फक्त आपण पेपर 1 डिस्कस केला, जेणेकरून त्यातले मुद्दे आपल्याला समजतील, आयडेंटिफाय होतील. अशाच पद्धतीचा डिकोडिंगचा पार्ट आपण पेपर 2 साठी करूया. त्यातला सेक्शन 1, सेक्शन 2 आपण सेपरेट पद्धतीने या ठिकाणी डिफाईन करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे जास्त बर्डन नकोय आपल्याला सिलेबस डिकोडिंगचा, म्हणून पहिला पार्ट आपण या पद्धतीने घेतोय. याच्यामध्ये याच्या अगोदरच आपण आपल्या असणाऱ्या चॅनलवरती ऑप्शनल का निवडावा आणि त्याचे रेफरन्स बुक काय आहेत या PSIR चे, त्याचं सेशन ऑलरेडी घेतलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर UPSC आणि MPSC या विद्यार्थ्यांसाठी पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन सोबतच GS चा पेपर 2 याची तयारी करत असताना न्यूजपेपर कोणकोणते वाचायचे, कोणकोणते असणाऱ्या व्हिजिटिंग पॉइंट आपले असले पाहिजे, कोणकोणते असणारे ऑनलाईन रिसोर्सेस आपल्याला कॅरी करायचे, त्याचंही सेशन आहे, ते पण पाहू शकता. आणि या सगळ्या मुद्द्यांना तुम्हाला इझिली अवेलेबल करून देण्यासाठी आपलं ऍप्लिकेशन आहे अभ्युदय अकॅडमीचं. या ऍप्लिकेशनला गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा आणि त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला कोर्ससाठी भेटायचंय. आपली ऑप्शनलची 2nd नंबरची बॅच आपण लॉन्च करतोय. त्या अनुषंगाने तुम्हाला त्या बॅच मध्ये जॉईन करायचंय आणि क्वालिटी कंटेंट सह आपलं प्रिपरेशन स्टार्ट करायचंय मराठीमधून. सगळे कंटेंट नोट्स तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल होणार आहेत. इंग्लिशमध्ये तर आहेत, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये अभ्यास करायचे, समजून घ्यायचे मराठीमध्ये, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बायलिंग्वल कंटेंट तर आपण घेतोच, कारण आपला PPTs इंग्लिशमध्ये राहतील, एक्सप्लेनेशन मराठीमध्ये असेल, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्याची अंडरस्टँडिंग मातृभाषेतून व्हावी, हा आपला अट्टास याच्यामध्ये. ओके. आय होप आपण ज्या पद्धतीचे असणारा सिलेबस आता डिकोड केलाय, त्यातला पार्ट 1 फक्त आपण डिकोड केलाय.
पार्ट सेकंड आपण नेक्स्ट फेज मध्ये डिकोड करूया. आणि ह्या PSIR चा अँगल कसा असला पाहिजे याचे मुद्दे तुम्हाला समजले असतील, त्यांना आवडलं असेल लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि जर या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल किंवा येत असाल आणि सबस्क्राईब करत नसाल, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनला याच ऑप्शनलच्या प्रिपरेशनच्या अनुषंगाने सिलेबस डिकोडिंगचा असणारा सेकंड पार्ट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा. थांबूया इथं आपण.